थांबा थांबा थांबा. इटली, इटालिया 2026च्या वर्ल्ड कप मधनं बाहेर पडली आहे मित्रांनो. क्वालिफायच झाली नाही वर्ल्ड कपसाठी. त्यांना अपोनंट मिळालेली बोस्निया. म्हणजे आहे ना, बोस्नियाला हे हरू शकत नाही, तर यांची लायकीच नव्हती वर्ल्ड कप खेळण्याची. मे बी हर्ष वाटू शकतं माझं बोलणं, पण भाई आहे ते आहे. सलग आता ती इटली 3 वर्ल्ड कप नाही खेळणार आहे. 2018 नाही खेळली, 2022चा वर्ल्ड कप नाही खेळली, आता 2026चा वर्ल्ड कपही इटली खेळणार नाही. आणि ट्विस्ट तर ऐका, 2020ची युरो जिंकली होती इटली. वाटलं होतं कमबॅक करते इटली, पण कसलं काय भावांनो, इटली युरो जिंकली पण वर्ल्ड कप 22चा खेळली नाही. तिथं काय कमबॅक झाला नाही. वाटलं होतं पीकवर येते इटली परत, परंतु काही घडलं नाही तसं. त्यांची जर्सी बघून भारी वाटत होतं भाई. वर्ल्ड कप मध्ये आता ती जर्सी आपल्याला दिसणार नाही याचं वेगळंच दुःख आहे. पण इटली तीच कंट्री आहे जिच्याकडनं मालदिनी, कोस्टा कर्टा, नेस्टा असे महान प्लेयर खेळलेत मित्रांनो. डेल पिएरो काय नाव आहेत, असे प्लेयर खेळलेत. त्यांची बॅकलाईन काय असायची. आणि आता इटली क्वालिफाय नाही होते वर्ल्ड कप साठी, ते पण सलग 3 वर्ष. बाई काय मजाक चाललंय का, मजाक. काय बोलू, काय बोलण्यासारखं उरलंच नाही. कालच्या मॅच मध्ये बॅस्टोनी, जो इटलीचा बेस्ट डिफेंडर मानला जातोय, बार्सिलोनाची पण नजर आहे त्याच्यावर, रेड कार्ड घेतलं भाईंनी. आणि त्याच्यानंतर 10 मॅन डाऊन इटलीने कसं तरी 1-1 ड्रॉ केली मॅच. पण इटली काय क्वालिफाय झाली नाही, पेनल्टी मध्ये बाहेर पडली. आणि आता मग प्रॉब्लेम काय आहे, काय इटली, काय म्हणजे काय चुकतंय इटलीचं, काय चुकतंय. मॅनेजरियल चेंजेस ते करतात, खूप कोचेस बदलतात. आता गट्टुसो आहे, गट्टुसो ट्राय करतोय चांगलं करायचं, पण दिसतंय क्वालिफाय नाही झाली. अजून काय चुकतंय, चान्सेस फिनिश होत नाहीये, त्यांच्याकडे प्रॉपर भारीतला स्ट्रायकर नाही. कितीच इटली होती, देल पिएरो सारखे स्ट्रायकर खेळले त्या कंट्रीकडून, आता त्यांच्याकडे चांगला स्ट्रायकर नाही. त्याच्यानंतर जे चान्सेस मिस होत आहे, मिस तर होतातच आहे, परंतु त्यांचा प्ले आहे ना, मिडफिल्ड अटॅक काय नाही, झिरो. फक्त डिफेन्सच भारी आहे टीमचा, बाकी काहीच नाही. मग अशी टीम वर्ल्ड कप मध्ये जाईल आणि वर्ल्ड कप खेळेल चांगला आणि जिंकेल, तिला आमचीच गोष्ट. हे तर मला काही पटत नाही, ते वर्ल्ड कप जिंकणार आहे का, जिंकणार होते. आणि अजून एक, त्यांचे जे टॅक्टिक्स आहे ना इटलीचे, आउटडेटेड झालेत. आता टीम्स खूप टेक्निकली स्ट्रॉंग आहेत, काही काही स्ट्रॉंग नाही, पण टेक्निक्स तर नवीन अडॉप्ट करा ना भावांनो. तुमचे तेच पुराणे 1969 टेक्निक, 69 टेक्निक, कोणते टेक्निक यूज करताय माहित नाही. त्याच टेक्निक घेऊन येतं मॅच मध्ये, कसं जिंकाल, नाही जिंकणार, सिंपल आहे. मला तर वाटतंय भावांनो, राग येईल बाकीच्या लोकांना, इटालियन फॅन्स असतील, काही इटली टीमचे फॅन्स असतील, राग येईल. पण इटली मला आता खरं बोलू, टॉप टॉप टीम वाटत नाही. रुनी बोललेला टॉप 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 टीम वाटत नाही इटली आता. सॉरी टू से, पण इटली झिरो झाली, फिनिश वाटते. तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये सांगा, की इटली क्वालिफाय व्हायला पाहिजे होती, इटली कमबॅक करेल, तुमची आवडती टीम आहे का इटली? काय वाटतंय कमेंट मध्ये जरूर कळवा. आणि फॉलो करा स्वार्डी न्यूज.